महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 8 सप्टेंबरला एक घोषणा केली होती. छत्रपती शिवरायांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघनखं 16 नोव्हेंबरला महाराष्ट्रात परत आणणार. तशी घोषणा फेब्रुवारी 2023 पासूनच चर्चेत होती. पण शासनानं ऑगस्ट महिन्यात काढलेला जी आर सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात लंडनला भेट देणारं शिष्टमंडळ यामुळे वाघनखं कधी परत येणार याची चर्चा शिगेला पोहोचली. पण ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधावेळी वापरलेली आहेत की फक्त शिवकालीन आहेत यावरून वादाला तोंड फुटलं. वाद सुरू असतानाच शिष्टमंडळ लंडनला पोहोचलं. सरकारकडून वाघनखं कधी परत येणार, ती कुठल्या शहरात किती दिवस पाहता येणार, परत कधी जाणार याचं वेळापत्रकही जाहीर झालं. पण वाघनखं परत महाराष्ट्रात आणण्याबद्दलची उत्सुकता वाढवली ती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच. लंडनला जाण्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की लंडनच्या त्या म्युझियममध्ये ते छत्रपती शिवराय परिधान करायचे तसा वेश घालून जाणार आहेत. वाघनखं 3 वर्षांसाठी देण्याचा सध्याचा प्रस्ताव असला तरी लंडनला 2 वाघ देण्याच्या बदल्यात वाघनखं कायमस्वरूपी महाराष्ट्रात आणायचा, शिवरायांनी वापरलेली जगदंबा तलवारही परत आणायचा प्रयत्न करणार आहेत. या सगळ्या वातावरण निर्मितीमुळे स्वतः सुधीर मुनगंटीवारच वाघनखं घेऊन येतील किंवा वाघनखं कधी येणार याची निश्चित तारीख सांगतील अशी चर्चा होती. मात्र 11 ऑक्टोबरला मुनगंटीवार भारतात परतले आणि वाघनखं महाराष्ट्रात नक्की आणली जाणार आणि त्याची तारीख आपल्याला कळवली जाईल असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना केलं. त्यानंतर मोठा गाजावाजा करून लंडनला गेलेले मुनगंटीवार रिकाम्या हातानं परत आले अशी चर्चा होऊ लागली. पण मुनगंटीवार रिकाम्या हातानं का आले? लंडनमध्ये नेमकं काय घडलं? वाघनखं परत येणार की नाहीत पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुधीर मुनगंटीवार आणि शिष्टमंडळ वाघनखं घेऊन येणार अशी चर्चा व्हायची 2 कारणं होती. पहिलं म्हणजे मुनगंटीवार दौऱ्याला निघाले तेव्हा मुनगंटीवार वाघनखं आणायला रवाना अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. शिवरायांसारखा पोशाख घालून वाघनखं आणायला जाणार असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केल्याची बातमीही प्रसिद्ध झाली. दुसरं कारण म्हणजे या शिष्टमंडळाच्या लंडन दौऱ्याबाबत शासनाच्या जी.आर. मधूनही शिष्टमंडळ वाघनखं घेऊनच परत येणार असा अर्थ प्रतीत होत होता. जी.आर. मध्ये लिहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ही इतिहासाचा अमूल्य ठेवा असून त्यांच्याशी राज्यातील जनतेच्या भावना निगडित आहेत. ही वाघनखे ब्रिटन येथून देशात परत आणण्याचे नियोजित आहे. सदर वाघनखांचे हस्तांतरण व्यक्तिशः जबाबदारीने व काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. यासाठी मंत्री, प्रधान सचिव आणि संचालक, पुरातत्व व वस्तू संग्रहालयाचे संचालनालय यांचे शिष्टमंडळ लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम व अन्य म्युझियमला दिनांक 29/9/2023 ते 4/10/2023 या कालावधीत भेट देणार आहेत. या शिष्टमंडळाच्या दौऱ्यासाठी शासनानं 50 लाख रुपयांची रक्कमही मंजूर केली होती. म्हणूनच मुनगंटीवार वाघनखं घेऊनच येतील अशी आशा अनेकांना होती. पण मात्र तसं घडलं नाही. त्यात 8 ऑक्टोबरला दैनिक लोकपत्र या वृत्तपत्रात एक बातमी आली जिची हेडलाईन होती वाघनखांची डिलेव्हरी अडली. या बातमीत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनं महाराष्ट्र सरकारला वाघनखं देण्यास नकार दिल्याचं लिहिलं होतं. यासाठी म्युझियमकडून वाघनखं 3 महिन्याच्या करारावर देता येणार नाहीत. ऐतिहासिकतेवरून देशात सुरू असलेले वाद, वाघनखं एका जागी न ठेवता महाराष्ट्रभर फिरवण्यास नकार अशी अनेक कारणं लिहिण्यात आली होती. या बातमीची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात झाली आणि वाघनखं परत येणारच नाहीत असं बोललं जाऊ लागलं, ज्यामुळं मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सरकारवर टीका होऊ लागली. त्यात मुनगंटीवार शिष्टमंडळासोबत महाराष्ट्रात परतले तेव्हा वाघनखं सोबत नसल्यानं या टीकांना आणखी बळ मिळालं. या चर्चा, वाद आणि टीकांदरम्यान वाघनखांबाबत नेमकं काय घडले हे समजून घेतलं पाहिजे. यासाठी आपल्याला 2 गोष्टी पाहाव्या लागतात. पहिली गोष्ट, लंडनमध्ये काय घडलं. तर 3 ऑक्टोबरला सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिष्टमंडळ लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये गेलं. तिथं ढोल ताशांच्या गजरात शिवरायांचा जय जयकार करण्यात आला. मंत्री आणि शिष्टमंडळानं म्युझियम मध्ये फेरफटका मारला आणि त्यानंतर म्युझियमचे संचालक टायस्ट्रम हंट आणि महाराष्ट्र सरकारमध्ये करारही करण्यात आला. या करारानुसार व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम ही वाघनखं महाराष्ट्राला 3 वर्षांच्या लोन ॲग्रीमेंट तत्वावर देणार असल्याचं नक्की करण्यात आलं. थोडक्यात काय, तर लंडनमध्ये वाघनखं महाराष्ट्रात येणार याबद्दलचा करार नक्की झाला. पण मग मुनगंटीवार वाघनखं घेऊन का आले नाहीत आणि त्यांनी वाघनखं येण्याची नेमकी तारीख का जाहीर केली नाही?
याचं उत्तर आपल्याला सापडतं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर असलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये. महाराष्ट्र सरकार आणि म्युझियममध्ये झालेल्या MOU बद्दलच्या या प्रेस रिलीजमध्ये असं नमूद करण्यात आले की टायस्ट्रम हंट यांनी महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींसोबत वाघनखं 3 वर्षांच्या लोन ॲग्रीमेंटनं भारताला देण्यासाठीचे तपशील निश्चित करण्यासाठीच्या करारावर सही केली. करारावर सही करणं वाघनखं लोनवर देण्याच्या प्रोसेसमधली पहिली पायरी आहे. या वर्षाच्या शेवटी लोनच्या प्रोसेसला अंतिम रूप दिलं जाईल. त्यानंतर पुढच्या वर्षी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असल्याचं निमित्त साधून भारतात होणाऱ्या विविध ठिकाणच्या कार्यक्रमात ही वाघनखं दिसतील. याचाच अर्थ ही वाघनखं शिवप्रताप दिनाची तिथी साधत महाराष्ट्रात येतील अशी घोषणा झाली असली तरी स्वतः म्युझियमनंच या वर्षाच्या शेवटी करार नक्की होईल आणि त्यानंतर प्रोसेसला सुरुवात होईल असे संकेत दिले आहेत. स्वतः सुधीर मुनगंटीवार आधी लंडनमधून आणि मग महाराष्ट्रात आल्यावर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, वाघनखं 2-3 महिन्यांमध्ये आम्हाला द्या अशी मागणी आम्ही म्युझियमकडे केली होती, पण त्यांची प्रोसेस फार मोठी आहे. ब्रिटनच्या सरकारची परवानगी घेऊन वाघनखं भारतात येण्याची तारीख त्यांच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे. वाघनखं आणण्याची तारीख निश्चित झाल्यावर वाघनखं आणण्यासाठी आवश्यक असल्यास आम्ही सगळेच पुन्हा लंडनला जाऊ. याचाच अर्थ महाराष्ट्राचा अनमोल ठेवा असणारी वाघनखं महाराष्ट्रात 3 वर्षांच्या लोन ॲग्रीमेंटनं आणण्याचा करार फक्त व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम आणि महाराष्ट्र सरकारमधलाच नसेल, तर यात ब्रिटिश सरकारचीही महत्त्वाची भूमिका असेल. ब्रिटिश सरकारच्या मंजुरीवर वाघनखं भारतात कधी येणार हे ठरणार असल्यानं ही तारीख लांबण्याची शक्यताही वर्तवली जाते. चेंडू ब्रिटिश दरबारी गेलाय म्हणल्यावर नेमका किती वेळ लागू शकतो आणि वाघनखं शिवरायांची जगदंबा तलवार कायमस्वरूपी भारतात आणणं शक्य होऊ शकतं का, याचा अंदाज घ्यायला आपल्याला तुर्कीसोबत घडलेला एक प्रसंग पाहावा लागेल. 2022 मध्ये व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनं तुर्कीची एक संगमरवरी मूर्ती तुर्कीला 6 वर्षांच्या लोन ॲग्रीमेंटवर द्यायला हिरवा कंदील दाखवला. ही मूर्ती आपल्याला परत करावी याची मागणी तुर्कीनं 1934 मध्येच केली होती, ज्याला ब्रिटिश सरकारनं त्याच वर्षी होकार दिला होता. पण फक्त 6 वर्षांसाठी मूर्ती तुर्कीला मिळायला जवळपास 88 वर्ष वाट पाहावी लागली. त्यामुळं आता वाघनखं शिवप्रताप दिनाच्या तिथीला येणं सध्या तरी अवघड वाटतंय. पण वाघनखं नेमकी कधी येणार हा त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिटिश सरकारची भूमिका आणि म्युझियमकडून लागणारा वेळ विचारात न घेता वाघनखं परत आणण्याची आणि त्यांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली का? सरकारकडून यात घाई झाली का? महाराष्ट्र सरकार प्रक्रिया लवकर होण्यासाठी काहीतरी करिश्मा करणार का आणि वाघनखं शिवप्रताप दिनाच्या तिथीला येणार, शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षी येणार की आणखी उशीर होणार? या प्रश्नांची उत्तरं मिळणं आता महत्त्वाचं ठरलं आहे. वाघनखं परत आणण्याच्या या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.